महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय भिक्खू संघ, या तीन महान सर्वश्रेष्ठ रत्नांना बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू. आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या धम्मविचार मंचावरती उपस्थित, ज्यांनी आताच तुम्हा सर्वांना शील प्रदान केलं, असे पूजनीय भंते करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, तसेच पूजनीय भंते धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, समस्त गावकरी मंडळी, बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करीत असताना मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती, संपूर्ण गावकरी मंडळींच्या प्रती भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. विशेष करून आजचा हा धम्मदेसनेचा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी आयोजित केला, या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी दान पुण्य सहकार्य केलं, त्या सर्व आपल्या गावातील उपासक उपासिका, कोणतं गाव आहे? मडेघाट. मडेघाट या गावात आपण आजचा हा धम्म संस्कार संपन्न करीत आहोत. गावातील आणि सर्वच धम्म उपासक उपासिका, दानपुण्य करणारे सर्व दानदायक दायिका, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, त्या समस्त बांधवांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो. उपस्थितांनो, मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या सर्वांची इच्छा होती की भिक्खू संघाने आमच्या गावी यावं, भिक्खू संघाने आम्हा सर्वांना धम्मदेसना द्यावी. ज्या भिक्खू संघाला आपण युट्यूबला मोबाईलवरती पाहतो, ज्या भिक्खूंचा आवाज आपण मोबाईलवरती ऐकतो, त्या भंतेजींना आपल्याला प्रत्यक्ष कधी बघता येईल, असं बऱ्याच दिवसांपासून आपल्या डोक्यामध्ये विचार सुरू होता. आणि मग फोनवर फोन सुरू होते साहेबांचे भंतेजींना, आणि कंटिन्युअसली शेड्यूल एकदम बिझी असल्यामुळे ते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख सुरू होती. पण शेवटी तुमचं पुण्य लाभी झालंच, तुमची श्रद्धा फलश्रुत झाली बघा. आणि आजची ही तारीख, आजचा हा दिवस, आजचा हा मंगलमय क्षण, की ज्या वेळेस आपण सर्व पूजनीय भिक्खू संघाचं दर्शन घेत आहात आणि पूजनीय भिक्खू संघाकडून धम्मदेसना सुद्धा ऐकत आहात, हे तुम्हा सर्वांचं खूप मोठं पुण्य आहे बघा. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून या सर्वांप्रती मंगल कामना करा, सर्वांचा सन्मान करा. मी सुद्धा आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो. या परिसरामध्ये पहिल्यांदाच आम्ही आलेले आहोत. नागपूर किंवा नागपूरच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो,
परंतु हा जो भाग आहे, म्हणजे इकडे या साईडचा जो भाग आहे, भंडाराच्या पुढचा जो भाग आहे, गोंदिया वगैरे, लाखांदूर, या भागामध्ये पहिल्यांदाच आम्ही धम्म प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आलेले आहोत. या भागामध्ये फिरत असताना काही ठिकाणी असं जाणवतं की धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्या लोकांपर्यंत जसं व्हायला पाहिजे त्या परीने धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला नाहीये. कदाचित त्याची कारणं अनेक असतील. कारणं एकच कारण, अनेक कारणं आहेत. भिक्खू संघाची संख्या कमी आहे, किंवा धम्म प्रचार आणि प्रसार करणाऱ्या धम्म प्रचारकांची संख्या कमी आहे. अनेक कारणं आहेत. पण हे सर्व कारणं असूनही आपण सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेले आहोत. सोशल मीडिया म्हणजे फेसबुकला असेल, व्हॉट्सअपला असेल, युट्यूबला असेल, जी काही माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या माध्यमांच्या सहाय्याने आपण धम्माला ऐकतो, धम्माला समजून घेतो. आणि मला तरी वाटतं आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या महत् प्रयासाने आपल्याला हा तथागतांचा सद्धम्म दिला, तर आपलं बांधवांनो, आपलं हे कर्तव्य आहे हा सद्धम्म नीटपणे समजून घेणं, हा सद्धम्म व्यवस्थितरित्या समजून घेणं आणि त्याचं काटेकोरपणे आचरण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. बघा बरं, विचार करा बरं, एवढा मोठा महामानव की ज्या महामानवानी या भारत देशाचं संविधान लिहिलं, त्याच्या विद्वत्तेची जोड कोणाला आहे का? आहे कोणाला? कोणालाच नाही. त्या काळामध्ये भारतातले मोठमोठे विद्वान सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना असं हात जोडायचे बाबासाहेबांची विद्वत्ता बघून. त्या राजस्थानचा एक मोठा महाराज होता, तर त्या महाराजाने बाबासाहेब आंबेडकरांना राहण्यासाठी आपला बंगला दिला होता 26 अलीपूर रोडला, दिल्लीला. बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे बाबासाहेबांचं ते पद त्या ठिकाणी नष्ट झालं आणि बाबासाहेबांना राहण्यासाठी दिल्लीमध्ये त्या महाराजांनी स्वतःचा बंगला दिला होता. त्याच ठिकाणी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं होतं. म्हणजे बघा, मोठमोठे महाराज, विद्वान बाबासाहेबांना असं हात जोडायचे बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे. आजही, म्हणजे आज या 67 वर्षानंतर सुद्धा आजही संपूर्ण जग बाबासाहेबांच्या विद्वत्तेला वाहवा करतात. बाबासाहेबांसारखा महाविद्वान प्रकांड पंडित ना भूतो ना भविष्यती असेल, कारण असा महाविद्वान महापुरुष पुन्हा पुन्हा जन्मास येत नाही. की ज्या महामानवाने या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास केला, प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आणि सगळ्या धर्मांचा अभ्यास करून बघा, हा एवढा मोठा महाविद्वान महापुरुष, एक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरते शेवटी, आपल्या जीवनाच्या सरते शेवटी केवळ आणि केवळ भगवान बुद्धांना शरण गेला. एवढा मोठा विद्वान बाबासाहेब जर जे काही जुनं होतं, जुन्या चाली, रीती, रूढी, परंपरा या सर्वांचा त्याग करून, सर्वांना तिलांजली देऊन जर भगवान बुद्धांना शरण जातो आहे, तर मग विचार करा, बाबासाहेबांनी काहीतरी बघितलं असेल ना बौद्ध धर्मामध्ये, का उगाच धर्मांतर करायचं म्हणून बुद्धाचा धर्म स्वीकार केला? हो, इतर सर्व धर्मीय लोक सुद्धा बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेब, तुम्ही आमचा धर्म स्वीकार करा. तुम्ही जर आमचा धर्म स्वीकार केला तर आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना अशा मार्गाचा स्वीकार करायचा होता की जो मार्ग माझ्या या सगळ्या समाज बांधवांचं मंगल करेल, माझ्या या समाजाचं कल्याण करेल. 35 वर्षांचा अभ्यासाअंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या धर्म, जाती, पाती, इतिहासाचा सगळ्यांचा अभ्यास करतात
शेवटी भगवान बुद्धांना शरण जातात, बौद्ध धम्माची दीक्षा घेतात, आपल्या सर्वांना बौद्ध बनवतात. कशासाठी बरं? तुम्ही विचार करा ना. केवळ शिकलेले आहात म्हणून म्हणत नाही. अडाणी जरी असाल ना तुम्ही, अशिक्षित जरी असाल, पण विचार तर करू शकतो ना आपण. आपल्याकडे मेंदू आहे ना, ह्या मेंदूचा वापर करू शकतो ना आपण. शाळा शिकलेला असो की शाळा शिकलेला नसो, आहे की नाही, श्रीमंत असो की गरीब असो, बरोबर आहे, पण या मेंदूचा आपण विचार करू शकतो ना. थोडासा या मेंदूवरती प्रकाश टाका, मेंदूवर थोडा ताण टाका आणि थोडं चिंतन करा, थोडंसं चिंतन करा की हो, बाबासाहेब आंबेडकरांनी का बरं बुद्ध धर्माचा स्वीकार केला असेल? का बरं त्याने जुन्या चालीरीती सोडल्या असेल? का बरं ते जुनं जे काही होतं ते सगळं सोडलं? बुद्धाचा धम्म का बरं स्वीकार केला असेल? बांधवांनो, थोडा तुम्ही विचार करा या गोष्टींवर, थोडंसं चिंतन करा. जर एवढा मोठा विद्वान बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्म संघाला शरण जातो, अरे मग आपण बाबासाहेबाची पायधूळ सुद्धा होऊ शकतो का? आपण बाबासाहेबाची पायधूळ म्हणजे पायाची धूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही, तर मग आज लोक बाबासाहेबापेक्षा पण विद्वान झाले. लोक स्वतःला विद्वान समजतात, शहाणे समजतात, बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा पण. किती उदाहरणं द्यावं मी, कधी कधी हसायला येतं की काय होय आजचे लोक स्वतःला बाबासाहेबांपेक्षा पण विद्वान समजतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जे करायला सांगितलं ते नाही करणार, पण स्वतःला चांगलं वाटते, मलाच जास्त समजते म्हणून, आणि बाबासाहेब असं कुठं म्हटले का असं म्हणून काहीही माहित नसताना तोच मार्ग फॉलो करत राहतात. बांधवांनो, बाबासाहेबांवरती विश्वास ठेवा, बाबासाहेबांवरती आपला विश्वास ठेवा, आपली श्रद्धा ठेवा. कारण तो काळ बघा, 1956चा काळ, त्यावेळेस लोक अज्ञानी होते, अडाणी होते, अशिक्षित होते, पण बाबासाहेबांवरती विश्वास ठेवणारे होते. बाबासाहेबांवरती विश्वास ठेवणारे होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आव्हान केलं की ज्या ज्या लोकांना बौद्ध धम्माचा स्वीकार करायचा आहे त्या लोकांनी नागपूरला विजयादशमीच्या दिवशी यावं, मी बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे. लोकांनी हा विचार केला नाही की बुद्ध कोण आहे. कारण बुद्ध याच देशात जन्मास आले, परंतु या देशातून बुद्ध हरवले, प्रतिक्रांती झाली, बुद्ध हरवले. लोकांना बुद्ध माहित नव्हता. लोकांनी बिलकुल विचार केला नाही की बाबासाहेब आपल्याला जुनं सोडायला सांगत आहेत, जुनं पुराण जे काही असेल ते सगळं सोडा म्हणत आहेत, आणि हे जे बुद्ध आहेत बुद्धाचा धम्म स्वीकार करणार आहेत. आपल्या त्या पिढीच्या लोकांनी यंकिंचितही विचार केला नाही. बंद डोळ्याने सुद्धा बाबासाहेबांवरती विश्वास ठेवला. एखादा आंधळा व्यक्ती सुद्धा बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवेल एवढा विश्वास बाबासाहेबांवरती होता. बघा, लाखो लोक आपली शिदोरी घेऊन, गाठोडं घेऊन नागपूरच्या दिशेने निघाले. अरे लाखो लोक त्या दीक्षाभूमीच्या पटांगणावरती बसले आणि बाबासाहेब आंबेडकरांसोबत 14 ऑक्टोबर 1956चा तो ऐतिहासिक दिन, विजयादशमीचा दिन, 14 ऑक्टोबर 1956चा तो ऐतिहासिक दिन की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आपल्या सर्वांना बौद्ध बनवून हा नवीन सन्मानाचा, नवीन मानाचा, नवीन स्वाभिमानाचा हा सद्धम्म दिला बांधवांनो. आणि त्या धम्मदीक्षेनंतर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना समजेल उमजेल अशा पद्धतीने एक भाषण करतात. दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी करत नाहीत, दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956ला त्याच स्टेजवरून बाबासाहेब आंबेडकर एक भाषण करतात. आणि त्या भाषणाचा मुद्दा होता, बाबासाहेबांचा मुद्दा होता त्या भाषणाचा की मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला. किती लोकांनी ते भाषण वाचलं बरं?
किती लोकांनी वाचलं ते भाषण? नाही वाचलं का? ते भाषण नक्की वाचा. ते वाचायला उपलब्ध आहे ना आपल्याकडे. पुस्तकं विकत घ्या, पुस्तक विकत घ्या, तुम्ही कपडे विकत घेता, खायला विकत घेता, सगळं काही विकत घेता. बांधवांनो, बाबासाहेबांच्या नावाचं एक पुस्तक विकत घ्या हो. आपल्या घरामध्ये बाबासाहेबांचे पुस्तक नक्कीच ठेवा. बाबासाहेबांचं पुस्तक ठेवाल तर आपले लहान लहान लेकरं बाबासाहेबांचं पुस्तक वाचतील, बाबासाहेबांना वाचतील. तेव्हा तर त्यांना समजेल ना की बाबासाहेब तो महामानव होता हो, की तो महामानव जर झिजला नसता तर हा देह सजला नसता. तो महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता. ह्या लोकांना समजेल, ह्या लहान लहान बालकांना. आपल्या घरात बाबासाहेबांचे पुस्तक नक्कीच ठेवा. बाबासाहेब आंबेडकर 15 ऑक्टोबर 1956 त्याच स्टेजवरून एक भाषण करतात. त्या भाषणाचा मुद्दा होता की मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला. ते भाषण तुम्ही नक्कीच वाचावं. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर काही मुद्दे स्पष्ट करतात. बाबासाहेब आंबेडकरांवरती काही लोकांनी टीका केली होती की तुम्ही नागपूरमध्येच का बरं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, धर्मांतर नागपूरमध्येच का केलं. बाबासाहेबांनी एक कारण सांगितलं त्याला. एक कारण असं आहे की नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचं कारण हे आहे, हे स्थळ निवडण्याचं कारण नागपूर ही नागवंशीयांची भूमी आहे. नागवंशीय लोक, हा सुद्धा परिसर नागवंशीयांचाच परिसर आहे. कारण नागपूर काही जास्त लांब नाही आहे. या संपूर्ण परिसरामध्ये इथून बाजूलाच मला वाटते रामटेक किती किलोमीटर इथून जवळच आहे ना. त्या लेण्या आहेत ना रामटेककडे. आणखी तिथे बुद्ध लेण्या आहेत, काही स्तूप वगैरे सापडलेली आहेत. हा संपूर्ण परिसर नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, हा संपूर्ण परिसर नागवंशीय लोकांचा परिसर आहे. कारण याच ठिकाणी आपले नागवंशीय लोक राहत होते की जे बौद्ध धर्माचे होते. ज्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला त्या नागवंशीय लोकांनीच बुद्ध धर्माचं रक्षण केलं. आपण नागवंशीय लोकांचे वारसदार आहोत. ते तुम्ही नागपंचमी साजरी करता का? करता का नागपंचमी साजरी? खऱ्या खऱ्या नागाची पूजा करता का तुम्ही? मग कशी करता तुम्ही नागपंचमी? काहीच करत नाही. आम्ही काही काही ठिकाणी पाहिलं त्या भिंतीवरती असं असं नाग काढतात. 5 नाग काढतात आणि त्या नागाची पूजा करतात. प्रतिबिंबित झालेलं आहे ते. तर ते खरे खरे नाग नव्हते. नागपंचमी हा नक्कीच नागवंशी लोकांचा सण आहे, पण ते भिंतीवरचे नाग काढून त्याची पूजा करण्याचा तो सण नाहीये, किंवा खऱ्या खऱ्या नागाची पण पूजा करायचा सण नाहीये. या भारतामध्ये नागवंशीय लोकांचे 5 नागवंशीय राजे होऊन गेलेले आहेत. 5 नागवंशीय राजे. आणि त्याच नागवंशीय राजांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्या 5 नागवंशीय लोकांनी बुद्ध धम्माचं रक्षण केलं. म्हणूनच त्या नागवंशीय लोकांचे वंशज म्हणून आपण नागपंचमी साजरी करतो. परंतु विटंबना झाली बघा, इतिहास बरोबर सांगितल्या जात नाही. विटंबना झाली आणि विटंबना करून लोकांनी नागपंचमीला ते 5 नागाची पूजा करायला सुरुवात केली. बांधवांनो, तसं नाही आहे. नागवंशीय समाजाचे राजे होते 5 राजे. त्या 5 राजांचा सन्मान करण्याचा जो दिवस आहे त्याला आपण नागपंचमी म्हणतो. हा परिसर आहे, हा नागवंशीयांचा परिसर आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे स्थळ निवडलेलं आहे. नागवंशीयांची भूमी म्हणून स्थळ निवडलेलं आहे. पुढच्या मुद्द्यामध्ये बाबासाहेब आणखीन एक मुद्दा स्पष्ट करतात की मी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला. तर या मुद्द्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, बाबासाहेब म्हणतात की रेडा, बैल आणि माणूस. रेडा समजतो ना? समजतो की नाही रेडा? ते हल्या 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 म्हणता का तुम्ही इकडे? हल्या समजला ना? बाबासाहेबांनी रेडा शब्द वापरला बघा. तर उच्च मराठीतला शब्द आहे, तुम्ही हल्या म्हणता त्याला, आम्ही रेडा शब्द वापरतो. रेडा, बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे. बाबासाहेबांनी बोलले बरंच आहे. हे बाबासाहेबांचं भाषण आहे, मी ते तुम्हाला सांगतोय. रेडा, बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे.
रेडा आणि बैल यांना रोज खायला गवत लागते, वैरण लागते, माणूसही रोज खातो. परंतु माणसाकडे मन आहे, एक सत्सद विवेक बुद्धी आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त माणसाला समजते. काय केल्याने माझं भलं होईल, काय केल्याने माझी अधोगती होईल हे केवळ आणि केवळ माणसाला समजते. जे रेडा, बैल, कुत्रे, मांजर, गाई, ढोर यांना समजत नाही. बरोबर आहे ना? समजते का त्यांना? ह्या प्राण्यांना समजते का? त्यांना समजत नाही ह्या गोष्टी. तुम्ही कधी असं ऐकलं का की म्हशी एका ठिकाणी आल्या आणि त्यांनी बचत गटाची स्थापना केली? चाल कधी ऐकलंय? कधी होते का असं? मांजरी एका ठिकाणी आल्या आणि त्यांनी भिशी सुरू केली, असं कधी होते? बकरी 2-4 बकऱ्या एका ठिकाणी आल्या त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली, असं होते कधी? नाही होत. हे जे प्राणी आहेत या प्राण्यांमध्ये जी सत्सद विवेक बुद्धी नाही आहे, कॉन्शियस माइंड. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त माणसाला समजते. काय केल्याने माझं भलं होईल, माझं मंगल होईल, आणि काय केल्याने माझी अधोगती होईल, माझी अधोगती होईल हे केवळ बांधवांनो माणसाला समजते. का बरं? का समजते फक्त माणसाला? कारण माणसाकडे मन आहे. माणसाकडे मन आहे, सत्सद विवेक बुद्धी आहे, जे त्या रेडा, बैल, कुत्रे, मांजर, गाई, ढोर यांच्याकडे नाही आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये ठासून सांगतात, म्हणून माणसाचं मन हे सुसंस्कृत झालं पाहिजे. माणसाचं जे मन आहे हे सुसंस्कृत झालं पाहिजे. म्हणजे त्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडण झाली पाहिजे. अरे जर आपण त्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडणच केली नाही, ते मन सुसंस्कृतच केलं नाही, तर बघा बांधवांनो त्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरकच राहणार नाही ना. फक्त कपड्यांचा फरक सोडला तर बाकी सगळं सारखंच आहे. बघा तेही प्राणी जन्मास येतात, लहानाचे मोठे होतात, खातात, पितात, म्हातारे होतात, आजारी पडतात, शेवटी मरतात. माणूसही जन्मास येतो, लहानाचा मोठा होतो, खातो, पितो, म्हातारा होतो, आजारी पडतो, शेवटी मरतो. सारखंच आहे, सारखंच आहे. बांधवांनो हे जरी शारीरिक गुणधर्म सारखे असले ना, तरी या प्राणी जन्मामध्ये आणि मनुष्य जन्मामध्ये हा सर्वात मोठा फरक आहे की या निसर्गाने आपल्या सर्वांना एक गिफ्ट दिलेला आहे, एक निसर्गदत्त देणगी आपल्याला या मानवी जन्मामध्ये प्राप्त झालेली आहे. ते गिफ्ट म्हणजे आपलं मन. आपलं जे मन आहे हे मन हे सर्व आहे. आपल्या सुखदुःखाचं तेच मेन कारण आहे. सर्व आपलं मन आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, म्हणून माणसाचं मन हे सुसंस्कृत झालं पाहिजे. माणसाच्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडण झाली पाहिजे. जर माणसाचं मन सुसंस्कृत नसेल तर तो माणूस सुखी होऊ शकत नाही. जर माणसाचं मन सुसंस्कृत नसेल तर तो माणूस दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. अरे बांधवांनो, कारण तुमचं सुख, या मनुष्य जीवनाचं सुख आणि दुःख सुद्धा या मनावरती अवलंबून आहे. मनावर, इतर कशावरती अवलंबून नाहीये. सर्व काही तुमच्या मनावरती अवलंबून आहे. बघा बाबासाहेब आंबेडकरांनी ते उदाहरण दिलं. भगवान बुद्ध सुद्धा, भगवान तथागत सम्यक संबुद्ध सुद्धा या सुखाचं आणि दुःखाचं कारण सांगतात. हे समजलं पाहिजे ना आपल्याला. तुम्ही इथे बसलेले आहात कशासाठी बरं? धम्म ऐकण्यासाठी, आपल्याला सुखी म्हणजे आपलं जीवन सुखी बनवण्यासाठी, यासाठी तुम्ही इथे बसलेले आहात. तर हेच समजलं पाहिजे की नेमकं माझ्या सुखाला काय कारण आहे. मी जर दुःखी आहे तर माझ्या दुःखाला काय कारण आहे हे तर तुम्हाला समजलं पाहिजे. भगवान बुद्ध सांगतात, बांधवांनो, भगवान बुद्धांचा उपदेश आहे, जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो अथवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. बघा किती साधं सोपं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे भगवान बुद्धांनी. त्या बैलगाडीच्या
जुंपलेल्या बैलांच्या पायांच्या मागे 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 जसे बैलगाडीची चाकं फिरत राहतात, दुःख सुद्धा तुमचा पाठलाग तसंच करते. कोणाचा पाठलाग करते? जो वाईट मनाने बोलतो, जो वाईट मनाने कार्य करतो, तो माणूस नेहमी दुखीच राहतो. दुःख त्याची साथ कधी सोडत नाही, नेहमी त्याचा पाठलाग करते. अरे वाईट मन कोणतं आहे बरं? भगवान बुद्ध म्हणतात वाईट मनाने बोलणे किंवा वाईट मनाने कार्य करणे तो व्यक्ती दुखी होतो. हे वाईट मन कोणतं हे समजलं पाहिजे ना. वाईट मन कोणतं? तर मग भगवान बुद्ध आणखी स्पष्ट करतात, वाईट मन म्हणजे काय? ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न होतो ते तुमचं वाईट मन आहे. ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो ते तुमचं वाईट मन आहे. तुमच्या मनामध्ये दुर्भावना उत्पन्न होते ते तुमचं वाईट मन आहे. जर तुम्ही रागयुक्त मनाने, द्वेषयुक्त मनाने किंवा दुर्भावना युक्त मनाने जर कोणाला बोलले तर चांगला बोलतो का माणूस? रागामध्ये रागात माणूस चांगला बोलतो का? द्वेषामध्ये माणूस चांगला बोलतो का? दुर्भावनेमध्ये माणूस चांगला बोलतो का? नाही. मग रागाने, द्वेषाने, दुर्भावनेने भरलेल्या मनाने जर तुम्ही बोलताय किंवा कार्य करताय तर बांधवांनो तुम्ही दुखीच होणार आहात. तुम्ही दुखीच होणार आहात. तुम्ही मग बाहेरून किती काही चांगलं दाखवलं की मी रोज सकाळी उठतो, रोज अगरबत्ती लावतो, रोज मेणबत्ती लावतो, मी रोज फुलं अर्पण करतो, अरे पण मन दुःखी झालेलं आहे ना. वरून तो दाखवतोय आपण की मी लई धार्मिक आहे, मी लई धार्मिक आहे, वरून तो दाखवतो आपण, अरे पण मन, तुमचं सुख आणि दुःख तुमच्या मनावरती अवलंबून आहे ना. हे वरवरचा दिखावा करून काय फायदा? जर मनच आपलं स्वच्छ नाहीये, आपलं मनच शुद्ध नाहीये, तर मला सांगा बांधवांनो, हे वरवर करतो आपण, त्याच्यामुळे माणसाला फायदा मिळेल? त्याच्यामुळे माणसाला काही लाभ मिळेल? नाही. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर दुःखमुक्त व्हायचं असेल तर हे सर्वस्वी तुमच्या मनावरती डिपेंड आहे. तुम्हीच तुमचे दुःख हरता आहात आणि तुम्हीच तुमचे सुख करता आहात. दुसरा कोणीही तुमचा दुःख हरता किंवा सुख करता होऊ शकत नाही. तुम्हीच तुमचे सुख करता बना. याला बुद्धाने अत्त दीप भव म्हटलेला आहे. स्वतःचा प्रकाश स्वतः बना. इतर लोक तुम्हाला मार्ग देतील, मार्ग सांगतील, पण त्या मार्गाचं अनुसरण करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. तर हे जर तुम्हाला समजलं की मी जर दुखी आहे, मी नाराज आहे, मी बेचैन आहे, मी अस्वस्थ आहे, तर याला कोण जबाबदार आहे? तुम्ही स्वतः जबाबदार आहात. याला दुसरं कोणी जबाबदार नाहीये. लोक दुसऱ्यांवरती नाव ठेवतात की त्याच्यामुळे मी दुखी झालो. लोक दुसऱ्यांवरती नाव ठेवतात की त्याच्यामुळे मी नाराज आहे, मी दुखी आहे. लोक फक्त दोष देतात. बांधवांनो, तुम्ही चिंतन करा. आपण दुसऱ्यांना कारणीभूत ठरवतो, परंतु मुळात आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. आपल्या दुःखाला आपणच जबाबदार आहोत. दुसरं कोणी जबाबदार नाहीये. तुम्हीच तुमचे दुःख हरता बना. या दुःखाचं हरण करा. दुःख हरता बना. अत्तदीप बना. स्वतःचं दुःख स्वतः नष्ट करणारे बना. स्वतःचं सुख स्वतः निर्माण करणारे बना. तर ज्या वेळेस एखादा प्रज्ञावान व्यक्ती विचार करतो, अरे मी दुःखी आहे तर माझ्या दुःखाला कारण मीच आहे, आणि मी म्हणजे काय, तर मी माझ्या मनामध्ये राग उत्पन्न केला, द्वेष उत्पन्न केला, दुर्भावना उत्पन्न केली, यामुळे मी दुःखी आहे. तर तो प्रज्ञापूर्वक जाणतो, अरे हे राग करणं चांगलं नाहीये. चांगलं आहे का राग करणं? लोक छोट्या छोट्या गोष्टींचा राग करतात. हो, रागच करत राहतात. छोट्या छोट्या गोष्टींचा राग करतात. बघा तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर लोक राग करतात. छोट्या छोट्या गोष्टींचा, हे गिलास इथं गाऊन ठेवला, हे टावेल इथं कशाला ठेवलं, टीव्हीचा रिमोट कुठे ठेवला, मोबाईल कुठे ठेवला, चार्जर कुठे ठेवलं, समजत नाही का? समजत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा राग करतात. म्हणजे अगदी लहानातल्या लहान गोष्टींमध्ये पण जर आपल्याला एवढा मोठा राग येत असेल, तर जीवनामध्ये जर एखादा मोठा प्रसंग घडला तर त्याचा सामना तुम्ही कसं कराल? छोट्या छोट्या गोष्टींचा राग करत बसलो आपण तर राग करणारा माणसाचा स्वभावच बनून जातो. मग गावातले लोक काय म्हणतात, अरे नाही यार,
अरे तो बरोबर नाही, एक नंबरचा रागीट माणूस आहे, मी बोलत नाही त्याला, असं लोक म्हणतात. एक नंबरचा रागीट आहे म्हणतात तो, मी बोलत नाही त्याला. म्हणजे आपली जी ओळख आहे गावामध्ये कशी होते, रागीट माणूस. आणि कोणी बाहेरून जर आलं आणि विचारलं, अहो तुमच्या गावात सगळ्यात रागीट माणूस कोण आहे, लोक बरोबर दाखवतात त्या घराकडे, ते घर आहे म्हणतात, तिथला तो माणूस लई रागीट आहे म्हणतात, आहे की नाही. आपली अशी ओळख होते. म्हणून दुःखाला पहिलं कारण कोणतं आहे, तुमचा राग. आता माणसांसाठी, पुरुषांसाठीच नाही बरं, स्त्रियांसाठी पण सांगतोय मी. स्त्रिया पण खूप राग करतात घरामध्ये. तुमच्या भाषेत त्याला नस करणं, मग काय बरोबर शब्द, इकडचा शब्द माहित नाही आम्हाला तेवढा, बरोबर आहे का, नस करणे. नाही, नाकावर राग टिपून राहतो बघा. कधी नवऱ्याचा राग, कधी लेकरांचा राग करतात, लेकरा बाळांचा राग करतात. सांगा बरं आता कोणाचा राग. घरामध्ये कोणी पाहुणे आले, तर पाहुण्यांचा राग करतात. काम धाम नाही आली तर साखर महाग झाली, कशाची चहा, पाहुण्यांचा राग करतात बघा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा राग करत त्या स्त्रीचा सुद्धा स्वभाव रागीटच भरून जातो बघा. आणि मग माता भगिनी महिला म्हणून काय म्हणते, नको माय तिच्याकडे भिसीही नको, ती आपल्या बचत गटातही नको माय, जाऊ द्या माय, हे लई रागीट करते म्हणतात की नाही, असं बरोबर आहे की नाही. मग मला सांगा की आपण जो राग करतो तो राग आपल्यासाठी चांगला आहे का, नाही ना. भगवान बुद्ध या रागाला अग्नी म्हणतात. काय म्हणतात, अग्नी, विस्तव, आग. जसं आग आहे, अग्नी जिथं पेटला तर अग्नीचा स्वभाव काय आहे, अग्नी स्वतः जळतो आणि दुसऱ्यांना जाळतो. तर भगवान बुद्ध म्हणतात, ज्याच्या मनात हा रागाचा रागाग्नी पेटला, तो अगोदर अग्निप्रमाणे पेटतो. असा माचीची गरज नाही बरं, पेटतो असा रागाच्या अग्नीमध्ये पेटतो, तो स्वतः पेटतो आणि त्याच्या सहवासात जे लोक जातात त्यांनाही पेटवून ठेवतो, त्यांना बेचिराग करतो बघा. म्हणून रागाचा अग्नी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ देऊ नका, नाही तर जळून भस्मसात व्हाल तुम्ही. अग्नी आहे हा रागाचा अग्नी आहे बघा. अरे इंडिया मॅच हरली तर टीव्ही फोडला का माणसाने, सांगा. टीव्ही फोडला, इंडिया मॅच टीव्ही फोडला, पण टीव्ही फोडला तिकडून मग बायकोला शिवाय देऊ लागला, लेकरा बाळांना नसनस करू लागला. सांगा, अरे रागावरती कंट्रोल करायचं आपल्याला. आपल्या दुःखाचं कारण तेच आहे, राग करणे आहे. रागामुळे बांधवांनो, या केवळ एका क्षुल्लक रागामुळं लोकांचे परिवार बघा रस्त्यावरती आले. ह्या रागामुळे लोकांचे परिवार रस्त्यावरती आले, घर बेचिराख झाले, परिवाराची राख रांगोळी झाली बांधवांनो. कशामुळे, केवळ एका रागामुळे बघा. पती पत्नींचे संसार उद्ध्वस्त झाले, कशामुळे, केवळ रागामुळे. म्हणून बांधवांनो, जे इथं पती पत्नी आहेत त्यांना सांगणं आहे, एकमेकांचा राग करू नका. पती पत्नींनी एकमेकांचा राग करू नका. आपल्या मुलाबाळांवरती राग करू नका. आपल्या पाहुण्यांचा कोणी राग करू नका, क्रोध करू नका. आपल्या शेजाऱ्यांच्या कोणी राग करू नका. आपल्या गावकऱ्यांसोबत कोणी राग करू नका. कोणत्या धर्माचा असो, जातीचा असो, बांधवांनो, सर्वांसोबत प्रेमाने आणि मैत्रीने राहा. हे सुख आहे, याची सुरुवात आपल्यापासून होत असते. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, तुम्ही दुःखी आहात तर तुमच्या दुःखाला हे कारण आहे राग. म्हणून रागाचा अग्नी पेटवू नका. दुसरं कारण आहे द्वेष. द्वेष करतात लोक एकमेकांचा. द्वेष करणे म्हणजे काय, द्वेष याचा अर्थ होतो दुसऱ्यांवरती जळणे. द्वेष करतो म्हणतो ना आपण. जसं आपल्याकडे एक मोबाईल घेतला, आपण मोबाईल घेतला आणि आपल्यापेक्षा जर दुसऱ्याकडे जर त्याच्यापेक्षा महागाचा मोबाईल आला तर माणूस लगेच द्वेष करतो, त्याचा. करतो की नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपल्याला अनुभव येतो या गोष्टींचा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दुसऱ्यांना हिणवण्याचा प्रयत्न करतो बघा बांधवांनो. हे सुद्धा चांगलं नाहीये, कारण द्वेष हा सुद्धा एक अग्निप्रमाणे काम करतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतो
तो व्यक्ती त्या व्यक्तीला हीन लेखतो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखतो, त्याचा द्वेष करतो. बघा बांधवांनो, केवळ या द्वेष भावनेमुळे समाजामध्ये बंधुचार राहत नाही, समाजामध्ये प्रेम राहत नाही, समाजामध्ये मैत्री राहत नाही. म्हणून आपण एकमेकांचा कधीच द्वेष करू नका, एकमेकांचा कधी द्वेष करू नका. कारण जर तुम्ही तुमच्या चित्तामध्ये द्वेषाग्नी पेटवला तर तो व्यक्ती अग्नीप्रमाणे पेटतो आणि इतरांना सुद्धा पेटवून सोडतो, इतरांना सुद्धा अग्नीमध्ये भस्मसात करतो. म्हणून या द्वेषापासून सुद्धा वाचवा. स्वतःच्या चित्तात द्वेष उत्पन्न करू नका आणि दुर्भावनापासून नेहमी दूर राहा. कोणाबद्दल दुर्भावना मनामध्ये उत्पन्न करू नका, कोणाबद्दल अकुशल विचार उत्पन्न करू नका, कोणाच्या वाईटाचा विचार बिलकुल करू नका. सद्भावना उत्पन्न करा. आपल्याबद्दल, आपल्या परिवाराबद्दल, आपल्या शेजाऱ्यांबद्दल, आपल्या गावकऱ्यांबद्दल सद्भावना ठेवा, मैत्री ठेवा, प्रेम ठेवा, सहानुभूती ठेवा. बांधवांनो, सुखाचा हा मार्ग आहे. एक प्रज्ञावान व्यक्ती हा विचार करतो की माझ्या दुःखाला हा राग, हा द्वेष आणि ही दुर्भावना कारणीभूत आहे, तर तो या रागाला दूर करत जातो, या द्वेषाला दूर करत जातो, या दुर्भावनेला संपवत जातो. असं करता 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 एक दिवस तो आपल्या चित्ताला रागमुक्त करतो, द्वेषमुक्त करतो, दुर्भावना मुक्त करतो. या उलट तो आपल्या चित्तामध्ये सर्वांप्रती मैत्री उत्पन्न करतो, सर्वांप्रती सद्भावना उत्पन्न करतो. अशा चित्ताला भगवान बुद्ध चांगलं मन असं म्हणतात. कोणतं मन म्हणतात? चांगलं मन. आता वाईट मन कोणतं तुम्हाला समजलं आणि दुःख कसं होते तेही समजलं. आता चांगलं मन कोणतं आहे? तर ज्या मनामध्ये राग नाही आहे, मैत्री आहे दुसऱ्यांप्रती, ज्या मनामध्ये द्वेष नाही आहे, चांगला भाव आहे, दुर्भावना नाही आहे, सद्भावना आहे, असं जे मन आहे त्या मनाला काय म्हणतात? चांगलं मन, कुशल मन. मग भगवान बुद्ध म्हणतात की जर एखादा व्यक्ती चांगल्या मनाने बोलतो अथवा चांगल्या मनाने कार्य करतो तर सुख सुद्धा त्याची साथ कधीच सोडत नाही. ज्याप्रमाणे माणसाची साथ कधीच सोडत नाही. सोडते का साथ आपली सावली? दिवस रात्र आपल्या सोबत राहते बघा, पायाखालीच राहते आपली सावली. आपली साथ कधीच सोडत नाही. तर सुख सुद्धा आपली साथ कधीही सोडत नाही. जर तुम्ही चांगल्या मनाने बोलले तर, जर तुम्ही चांगल्या मनाने कार्य केले तर तुम्ही सुखी व्हाल, तुम्ही सुखी व्हाल. याकरिता आपल्या मनाला चांगलं बनवा, आपल्या मनाला कुशल बनवा. कारण बांधवांनो, तुम्हीच तुमच्या दुःखाचे कारणीभूत ठरता, तुम्हीच तुमचे दुःख हरता बना, तुम्हीच तुमचे सुख करता बना. आणि सुख निर्माण करण्याचा एकमेव जो मार्ग आहे तो म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांचा मार्ग आहे. एक व्यक्ती बाहेरून म्हणजे केवळ दाखवण्यापुरतं असेल, बाहेरून खूप अगरबत्त्या लावतोय, मेणबत्ती लावतोय, फुलहार अर्पण करतोय, जत्रा यात्रा करतोय, परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातला रागच कमी केला नाही तर आपल्याला सुख कसं मिळेल? आपण आपल्या मनातला द्वेषच कमी केला नाही, दुर्भावना संपवली नाही तर माणसाला सुख कसं मिळेल का? पण नाही. आपल्याकडे तर वेगळीच पद्धत सुरू झालेली आहे. एखाद्याने चमत्कार दाखवला, चमत्कार की लोक काय म्हणतात, वा चमत्कार आहे म्हणतात. चमत्काराने लोक स्वतःला सुखी बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचं फावते सुद्धा मोठं होतात. चमत्कार को नमस्कार म्हणतात ना लोक. चमत्कार दिसला की बस लोकांना वाटते की चमत्कार होईल, काहीतरी अलौकिक शक्ती येईल आणि मला माझं भलं करेल, मला सुखी करेल. बांधवांनो, तुम्हाला सुखी होण्यासाठी कोणता चमत्कार होणार नाही, चुकीचा आहे. चमत्कार बिलकुल नाही आहे. कोणती अलौकिक शक्ती येईल आणि तुमचं भलं करेल असं कधीच होणार नाही.
कोणीतरी एक मोठा कोणतरी बलशाली व्यक्ती येईल आणि तुम्हाला मंगल करेल, कल्याण करेल, असं कधीच होत नाही. म्हणून अत्त दीप बना, स्वतःचा प्रकाश स्वतः बना, स्वतः तुम्ही प्रकाश, स्वतःला स्वतः प्रकाशमान करा. हा बुद्धाचा सद्धम्म मार्ग आपल्याला तत्वज्ञान शिकवतो. दुसरं कोणी तुम्हाला सुखी करू शकत नाही. इवन आम्ही जे या ठिकाणी आलेले आहोत ते केवळ तुम्हाला धम्म सांगण्यासाठी आलेले आहोत, की तुमच्यापैकी जर कोणी अज्ञानामध्ये असेल, तुमच्यापैकी कोणी जर अधर्मामध्ये असेल, अडाणपणामध्ये असेल, चुकीच्या मार्गाचं सेवन करत असेल, तर त्यांना जागृत करण्यासाठी, त्यांना योग्य धम्माचं ज्ञान देण्यासाठी, त्यांना धम्म मार्गावर आणण्यासाठी, त्यांना धम्म देसना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. परंतु धम्माचं आचरण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे. आम्ही तुम्हाला धम्म सांगतोय, धम्म व्यवस्थितपणे ऐकून घ्या. आम्ही तुम्हाला धम्म सांगतोय, तो धम्म ऐकून त्याचं व्यवस्थित चिंतन करा, मनन करा. आणि बांधवांनो, अगदी आपल्या जीवनामध्ये या सद्धम्माचं काटेकोरपणे नित्य नियमाने तुम्ही सर्व आचरण करावं, कारण हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे, हाच आपल्या सुखाचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या महत् प्रयासाने हा सद्धम्म आपल्याला दिलेला आहे. कारण लोकांना हे अपेक्षित होतं, बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की जे काही जुनं चाली रीती रूढी परंपरेचा त्याग करून जो समाज या नव बौद्ध मार्गामध्ये आलेला आहे, त्या लोकांनी कसोशीने या धम्माचं आचरण करावं. अगदी सावधानपूर्वक, अगदी जागृतपणे या सद्धम्माचं आचरण करावं. बांधवांनो, बाबासाहेब सांगून गेलेले आहेत, माझं मन बलवान आहे. बाबासाहेब म्हणतात की माझं मन बलवान आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे. तुमचंही मन बलवान व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिताच मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे. म्हणून काटेकोरपणे या बुद्ध धम्माचं आचरण करा. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं नित्य नियमाने आचरण करा, कारण हाच बाबासाहेबांनी सांगितलेला महत्वाचा संदेश आहे आणि हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे. मी तर त्या आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजकांप्रती विशेष करून मंगल कामना अर्पण करतो. बघा, नक्कीच ते धन्यवादास आणि अभिनंदनास पात्र आहेत की त्यांनी अनेक प्रयत्न करून, कारण बांधवांनो, हे सर्व मंडप टाकणं, ही सर्व तयारी करणं हे सोपं नाहीये. हे सोपं नाहीये बांधवांनो. याला खर्च लागतो, पैसा लागतो, ऊर्जा खर्च करावी लागते, वेळ खर्च करावा लागतो, परिवार सोडून समाजामध्ये फिरावं लागतं, रात्रंदिवस काम करावं लागतं. बघा, हे कारण हे सर्व करणं सोपं नाही आहे. कित्येक वेळेस तर लोक 100 रुपये देतात आणि हजाराच्या गोष्टी करतात की नाही? तुम्हाला अनुभव आला असेल बांधवांनो. पण खरंच त्या लोकांप्रती आपण अभिनंदनास, धन्यवादाची भावना व्यक्त करायला पाहिजे की ज्यांनी आपल्या सर्वांच्या हितसुखाकरिता या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. जर त्यांनी गाण्याचा कार्यक्रम ठेवला असता ना, तर जागा पुरली नसती. गाण्याचा जर कार्यक्रम ठेवला असता तर जागा पुरली नसती. पण लोकांना स्वतःचा कल्याणाचा मार्ग समजत नाहीये. तुम्ही नक्कीच खूप श्रद्धावान आहात, तुम्ही नक्कीच श्रद्धावान आहात, म्हणूनच तर तुम्ही इथे बसलेले आहात. तुम्ही सद्धम्माची देसना ऐकत आहात. काय खरं, काय खोटं, काय माझ्या भल्याचं आहे आणि काय माझ्या वाईटाचं आहे, दुःखाचं आहे, हे समजून घेण्यासाठीच तर तुम्ही इथे बसलेले आहात ना. मग बघा बरं, ज्या लोकांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी तन मन धर अर्पण करून, वेळ खर्च करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं, नक्कीच ते धन्यवादास पात्र आहे. बाबासाहेबांचं वचन आहे की ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला, साहेब बाबासाहेब सांगतात की ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाचं भलं करणं हे जे आपलं प्रथम कर्तव्य समजतात ते लोक धन्य होय. ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाचं भलं करणं, त्या समाजाचा उद्धार करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे, असं जे लोक समजतात
खरंच ते लोक धन्यवादास पात्र आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा त्या आयोजकांसाठी की ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, याला मूर्त स्वरूप दिलं. त्यांनी जर विचार केला असता, जर घरी बोलवलं असतं, भोजनदान दिलं असतं, प्रवचन ऐकलं असतं, दान पुण्य केलं असतं, त्यांचं भलं झालं असतं, आहे की नाही. परंतु त्यांना वाटलं की आपणच नाही तर आपल्या समाज बांधवांचं, जाती बांधवांचं भलं व्हावं, आपल्या गावकऱ्यांचं मंगल व्हावं, आपल्या गावकऱ्यांना भिक्खू संघाचं दर्शन मिळावं, भिक्खू संघाकडून धम्मदेशना ऐकता यावी, त्यांनाही धम्म समजावा, त्यांनाही बुद्ध धम्म संघ बाबासाहेब समजावे, त्यांनी धम्माचा विचार करावा, त्यांचं मंगल व्हावं, या उदात्त हेतूने बघा त्यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नक्कीच आपणही तनमन धनाने त्यांना सहकार्य कराल, सहकार्य करत राहाल. धम्म कार्यासाठी नक्कीच आपण सर्वांनी सहकार्य नक्कीच करावं, एवढंच आपल्या सर्वांनी ते सांगू इच्छितो. अशाच प्रकारचं धम्म कार्य करत चला आणि जे जे लोक धम्म कार्य करतात त्या धम्म कार्य करणाऱ्या धम्म कार्यकर्त्यांना तनमन धनाने सहकार्य करा. यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे. मी पुनश्च एकदा आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, व्यवस्थापक, संयोजक मंडळी आणि सर्व दानदायक दायिका, उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.